तिकडे केंद्राच्या किंमत स्थिरीकरण योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा आता दिल्लीमध्ये पाठवण्याची तयारी वेगानं सुरू झाली आहे। लासलगाव रेल्वे स्थानक इथून एका रॅकच्या माध्यमातून 840 मेट्रिक टन कांदा हा दिल्लीला पाठवला जाणार आहे। दरम्यान बफर स्टॉकमधला हा कांदा दिल्लीत गेल्यानंतर त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याच्या भावावर होईल असं बोललं जात आहे। केंद्र सरकार ग्राहकांचं हित बघतंय, मग शेतकरी हित कधी बघणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी उपस्थित केला आहे। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रती असलेलं हे चुकीचं धोरण न बदलल्यास रास्ता रोकोसारखं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सुद्धा काही शेतकरी संघटनांनी दिलाय। लासलगाव रेल्वे स्थानकातून थोड्याच वेळात ही रेल्वे रवाना होईल याचा सविस्तर आढावा घेतलाय आणि काही शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। साखरे पाठोपाठच आता कांद्याच्या भावातही या ठिकाणी भाववाढ होताना पाहायला मिळते, त्यामुळे सर्वसामान्य जे ते कुठेतरी मेटाकुटी चालतं पाहायला मिळतं। मात्र नाशिक जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली भाववाढ जी ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधान पसरल्याचं पाहायला मिळतं। मात्र हे भाव जे ते कुठेतरी स्थिर ठेवावे यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने देखील प्रयत्न सुरू करण्यात आले आणि त्यासाठी स्पेशल कांदा ट्रेन जी ती लासलगाव रेल्वे स्थानकावरून या ठिकाणी दिल्ली आणि आसामकडे रवाना करण्यात येते। आपण या ठिकाणी बघू शकतो की लासलगाव स्थानकावर आता रेल्वेच्या वतीने जो तो स्पेशल रॅक जो तो या ठिकाणी लावण्यात आला आहे। जवळपास ह्या रॅकमध्ये 21 बॉक्स असणार आहे आणि या बॉक्समधून 840 टन कांदा जो तो दिल्लीकडे आणि गुवाहाटीकडे रवाना केला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळात गारपीट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि कवडीमोल दरात जो कांदा जो तो या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावा लागला होता। मात्र त्याच कवडीमोल दरात खरेदी केलेला कांदा जो तो NCCF आणि नाफेडच्या वतीने तो खरेदी करण्यात आला होता आणि हा कांदा जो तो आता गुवाहाटी आणि दिल्लीच्या दिशेने रवाना होताना दिसतोय। आज जर पाहिलं तर नाशिकसह विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जी ती या ठिकाणी पाहायला मिळते। प्रति क्विंटल 5,000 रुपयापर्यंत दर जो तो या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो, त्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण जे ते या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र हेच दर जे आणि कांदा नियंत्रण करण्यासाठी आता सरकारचे जे प्रयत्न सुरू करण्यात आले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठी नाराजी ती या ठिकाणी पसरली। विविध ठिकाणी NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून जो कांदा जो तो साठवण्यात आला होता तो कांदा जो आता ह्या रॅकच्या माध्यमातून दिल्ली आणि देशातल्या विविध ठिकाणी पाठवला जाणार आहे। त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये कुठेतरी फरक पडेल आणि ते भाव पाडले जाईल अशी भीती जी ती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी होते। त्याचबरोबर व्यापारी देखील ह्या रॅकमध्ये धस्सावले आहेत, त्यांना देखील कांद्याचे भाव पडल्यामुळे त्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला कमी दर मिळेल त्या अशी भीती त्यांच्यामध्ये देखील पसरली आहे। शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो कुठेतरी चांगले दर मिळत आहेत, ते चांगले दर मिळू द्यावे आणि नाफेड आणि NCCFने जो कांदा साठवला आहे तो त्यांनी परदेशात जो तो विक्री करावा अशी मागणी जी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे होताना दिसते। हा कांदा बाजारात गेल्यानंतर या संपूर्ण कांद्याच्या दरावर काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन युकी पवारसह निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।